मित्रांनो, कधीपासून आम्ही ज्या धबधब्याचे आशेत होतो तो फायनली आमच्या समोर आहे. इकडे बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आणि आज मी कुठे जाणार आहे तुम्हाला माहीत होईलच. खूप लांब जायचं आहे म्हणून पहिले भाकर खाऊन घेतो. मित्रांनो, एक भाकर खाल्ली मी आणि आता इकडं बघा पार्सल झालेलं आहे. कारण वरती चढल्यावर डोंगरावर चाललो आहे. वरती गेल्यावर भूक लागणार आहे. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे. इकडं बघा 2 आतंकवादी आलेत. कुठेशी जाणार आहे तुम्हाला माहीतच. तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघालच. हे बघा इथे चाललो आहे मी. सगळ्यात पहिले आम्ही चाललो आहे, एक धबधबा आहे छोटासा, आमच्या गावापासून जवळच आहे. म्हणून आम्ही त्या मित्राच्या घरी एक गाडी लावली आणि आता चाललो तिथून चालत. पहिल्यांदा धबधब्यावर जाऊ. तिथून सगळ्यात मोठा एक डोंगर आहे, तिथेच जाणार आहे. तर चला मित्रांनो, आम्ही चाललोय पण आम्हाला रस्ता कोणालाच माहीत नाही. अंदाजे चाललोय. इकडं बघा रस्ता बघा कुठून घासून काढलाय. मित्रांनो, छोटासा डोंगर इकडं बघा आम्ही पार केलाय. वरती चढलोय आणि किती भारी नजारा आहे बघा. इकडं शेत आहेत. मित्रांनो, खूप दम लागलाय. अजून बराच लांब जायचं आहे पण दम आत्ताच लागलाय. मित्रांनो, छोटा छोटा पाऊस येत चाललाय आणि वातावरण एवढा भारी आहे ना. इकडे बघा. मित्रांनो, जवळजवळ बराच आम्ही चालत आलोय आणि तो धबधबा आहे इथेच कुठेतरी आहे, फक्त आम्हाला रस्ता भेटत नाही. इकडे बघा दोन्ही साईडला डोंगर आहेत म्हणून तो धबधबा नेमकी कुठे आहे तेच आम्हाला समजत नाही. तर चला आपण चाललो आहे आता आणि कंटिन्यू करा आपल्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, इकडे बघा आम्हाला चिंबोरी भेटले. मेलेल साप दिसला आणि इकडे बघा सगळं घाबरलं. मागाशी एक जिवंत दिसलेला जाम मोठा होता, त्याची व्हिडिओ नाही काढायला भेटली मला. मित्रांनो, मला माहित नाही तुम्हाला माझा आवाज येतो का नाही, कारण पाऊस जास्त आहे आणि फायनली आम्ही पोहोचलो त्या धबधब्याजवळ. म्हणजे थोडासाच अंतर राहिला आहे. आणि भाई एवढा आनंद झाला आहे ना धबधबा बघण्याची. कारण आम्ही आता परवाच्या दिवशी आलेलो ना तेव्हा पाऊस नव्हता आणि आता पाऊस आहे आणि पाणी पण भरपूर आहे. मित्रांनो, कधीपासून आम्ही ज्या धबधब्याचे आशेत होतो तो फायनली आमच्या समोर आहे. इकडे बघा. मित्रांनो, माझ्या पाठीमागं व्ह्यू बघा किती भारी आहे. आम्ही एवढ्या लांबून चालत आलोय ना इथेशी. इकडं बघा, इथे खाली धबधबा आहे आणि हा व्ह्यू बघा भाई साहब. मित्रांनो, आम्ही आलो तेव्हा पाणी कमी होता पण आता पाण्याचा जाम वाढ झालेली आहे आणि इकडं बघा किती पाणी वाढलंय. पाणी जास्त वाढायला म्हणजे वाढायच्या अगोदर आम्ही इथून निघतो. कारण मित्रांनो, आणि आई शपथ सांगतो एवढा फास्ट पाणी वाढलंय ना. इकडं बघा, आम्ही आलो तेव्हा काहीच पाणी नव्हतं आणि इकडं भाई साहब लय खतरनाक पाण्याची वाढ झाली.
थोड्या थोड्या बारीक बारीक दगडी पण वरतून यायला लागल्यात, म्हणून आम्ही लगेच बाहेर निघलो. जास्त इथं थांबून फायदा नाहीच आहे. आता दुसरीकडे आम्ही जातो डोंगरावर. इकडं बघा किती पाणी आलंय. मित्रांनो इकडे बघा ही एक गुफा आहे आणि या आहे ना इकडून हा भाग आहे. इथून ही गुफा येते, आतून येतो इकडं फुल अंधार आहे आतमध्ये आणि इथून निघाला वर चानस आहे. आणि खतरनाक इकडे बघा चारी बाजून डोंगर आहे. डोंगराच्या खालून ही गुफा आहे, जुन्या काळातली आहे. काय बोलतात रे याला? डक लाईन असं बोलतात. आम्ही आता चाललोय मोठे डोंगरावर. इकडे बघा रस्त्याला झेंडे दिसलं, मग ते पण घेतलेत. खूप कमी लोक आतमध्ये जातात कारण वाघ असतील, डुक्कर असतील, सापबीप असतील आतमध्ये, म्हणून कोण जायला बघत नाही. आम्ही आता चाललोय सर्वात मोठा जो डोंगर आहे ना तिथेशी. इकडे बघा रस्ता बघा कसा आहे मित्रांनो. आई शपथ पडलो. मित्रांनो आम्ही काय केलं माहिती आहे का, जे खेकडे असतात ना गिरदल का काहीतरी बोलतात त्याला, आम्ही त्यांचं बांगडे घेतलेत आणि त्यांची भाजी बनवू. इकडे बघा इकडचे आहेत छोटे छोटे. हे बघा तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा यांचे बांगडे घेतलेत, यांची भाजी बनवतात. बघ मित्रांनो ज्या व्ह्यूसाठी आम्ही एवढा धावपल करत आलोय ना आणि एवढे लांब चालत आलोय, तो व्ह्यू बघा कसा आहे. इकडे बघा आता बसलोय थोडा वेळ. एवढं पाय दुखायला लागलं ना, आम्ही जाम लांबून चालत आलोय आणि हा व्ह्यू बघण्यासाठी म्हणजे एवढा खूप मेहनत केली आम्ही. आणि फायनल इकडे बघा खूप मस्त वाटतो बघायला. आता इथं थोडा वेळ बसू आम्ही. डबा आणलाय तो खाऊ आणि इथून लगेच घरी निघू, कारण खूप लांब जायचं आहे. जाम लांबून आम्ही चालत आलो इथेशी. मित्रांनो इकडे बघा आम्ही डबे आणलेत खायला. इथे मस्त बसून खाऊ आता आणि घरी जाऊ. जाम टाईम झाला. किती वाजलं माहिती आहे का, आम्ही सकाळी 11 वाजता असं घरातून निघलेलो. मित्रांनो इकडे बघा आम्ही किती खेकड्यांचे फांगडे जमा केले. त्याला घरी चांगले मोबाईल घेऊन यांचं फोन डायरेक्ट बंद पडलं. तिकडे बघा दोघांचं फोन कवर मध्ये ठेवलं. पाणी पाणी झालं, सगळं आतमध्ये पाणी गेलंय. आता डबा आणलेला तो खाऊन झालाय आणि इथून आता आम्ही निघू. आणि मगाशी ढग जे आले होतं इकडे बघा आस्ते आस्ते सगळे चाललेत. मित्रांनो एवढे लांब आलोय आणि खूप चांगला वाटला इथेशी येऊन. म्हणजे एकदम चांगलं वातावरण आहे इथेशी. आम्ही आलो थोड्या वेळ बसलो आणि आता निघतो. इथून जावंशीच वाटत नाही असं आलंय. मित्रांनो आता मोबाईलची चार्जिंग पण संपली आणि पुढे मला व्हिडिओ काढायला भेटतील का नाही माहीत नाही, पण आता आम्ही घरी चाललोय. आणि हे बघा इथून आम्ही आता जाऊ. इथून आमचा आता रोड जायला आहे. इथून खाली उतरून आम्ही तिथून डायरेक्ट गावात जाऊ. आणि बाकी काय नाही, व्हिडिओ इथेच एंड करतो. जर पुढे व्हिडिओ काढायला भेटली तर कंटिन्यू करतो. मित्रांनो मला घरी येता वेळेस व्हिडिओ काढायला जमल्या नाही, कारण मोबाईलची चार्जिंग संपलेली. आणि आजचा मला वाटतंय 3रा दिवस आहे. मी व्लॉग एडिट करायला मला थोडासा टाईम गेला, म्हणून व्लॉग टाकायला मला जमला नाही. आता मी व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.
कारण तुम्ही जसा मला रिस्पॉन्स द्याल तसं मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन ब्लॉग बनवीन. आणि थँक्यू. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.